शपथ घेतल्यानंतर आणि पदभार घेतल्यानंतर मतदारसंघात आल्यानंतर खूप आनंद आहे आणि अजूनही मला विश्वास बसत नाहीये की मी मंत्री झालेली आहे, कारण की आधीपासनं कधी डोक्यात घेऊन मी कधी चालली नव्हती. आधीपासनं खासदारपर्यंत ठीक आहे की खासदार म्हणून मी एवढे वर्ष काम केलेलं आहे आणि ह्यावेळेस पण काही तशी अपेक्षा नव्हती, पण पक्षाच्या लोकांनी, आदरणीय मोदी साहेबांनी आणि जनतेच्या आशीर्वादामुळे मंत्रिपद मला मिळालेलं आहे आणि नक्कीच लोकांच्या, कार्यकर्त्यांच्या अपेक्षा माझ्याकडनं वाढलेल्याच असतील आणि मी सुद्धा 2-3 दिवसापासून तेच विचार करते आहे की जबाबदारी आता वाढलेली आहे मतदारसंघाला घेऊन आणि आता फक्त मतदारसंघापुरता नाही तर पूर्ण राज्यासाठी काम करायचं आहे, देशासाठी काम करायचं आहे. चॅलेंजेस खूप नवीन आहे, कारण की एक खासदार म्हणून काम करणं आणि मंत्री म्हणून काम करणं याच्यातही खूप जमीन आसमानचा फरक आहे, कारण की 2 दिवसापासून मी सगळी डिपार्टमेंटची माहिती घेते आहे की कसं कामकाज आहे तिथलं. युथ अफेअर आहे. आज जवळपास आपली देशाची जर आपण युथच्या संदर्भामध्ये जर टक्केवारी बघितली तर जवळपास 50% वरती आज आपल्या देशामध्ये युथ आहे. ह्या युथसाठी कसं आपल्याला चांगलं काम करता येईल की जेणेकरून आपल्या देशातला जो युवा आहे तो देशाच्या कार्यासाठी किंवा देशाच्या हितासाठी काही चांगलं सोशली काम करू शकतो किंवा पुढे येऊ शकतो. त्याच्यानंतर स्पोर्ट्स आहे, जो खूप महत्त्वाचा विषय आहे. आपण बघतोय की आपल्या देशामध्ये पण आता चांगले खेळाडू आता पुढे येऊ लागलेले आहे. ऑलिम्पिकमध्ये आता आपल्या देशाचं नाव पुढे जाऊ लागले, चांगले मेडल्स आणू लागलेले आहे. आता पुढच्या महिन्यात पॅरिसमध्ये ऑलिम्पिक आहे. जवळपास आपल्या देशातनं 125 ते 120 10पर्यंत प्लेयर सुद्धा यावेळेस जाणार आहे. तर ते ऑलिम्पिकची जी परंपरा राहिलेली आहे ती ग्रामीण भागापर्यंत कसं आणता येईल याच्यासाठी प्रयत्न करायचे आहे. तर की चांगल्या पद्धतीने मी काम करेल आणि सगळ्यांचे खूप मनापासून मी आभार मानते. आदरणीय मोदी साहेब असतील, आदरणीय अमितजी असतील, नड्डाजी असतील, इकडे महाराष्ट्रामध्ये देवेंद्रजी असतील, बावनकुळे साहेब असतील, आपले गिरीश भाऊ असतील आणि जिल्ह्यातल्या सगळ्या जनतेचे खूप खूप मनापासून आभार मानते. कार्यकर्त्यांचे आभार मानते की तिसऱ्यांदा एवढ्या मोठ्या मतांनी निवडून दिलं. जेव्हा की आपण बघतोय की महाराष्ट्रामध्ये यावेळेस परिस्थिती वेगळी होती, पण रावेर मतदारसंघातल्या लोकांनी माझी साथ सोडली नाही. सगळ्या समाजातल्या घटकांनी माझ्या पाठीमागे राहिले आणि एवढ्या मतांनी मला निवडून दिलं की मला आजही म्हणजे आत्ता जस्ट मी ट्रेनमधनं उठल्यानंतरही मला वाटलं नाही की मी मंत्री म्हणून